क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 27 एप्रिलचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ अत्यंत महत्त्वाचे टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे एप्रिलमधले दिवस. तर महत्त्वाचे दिवस आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न, मेघालयने अलीकडे अंग्रेजीसोबत कोणत्या 2 भाषांना अधिकृत राज्यभाषा म्हणून मान्यता दिलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ते 2 भाषा कोणती होती? खासी आणि गारो. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण पाहूया आजचे प्रश्न. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही नियुक्ती विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर अशोक लाहिरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. नीती आयोगचे नवीन उपाध्यक्ष नियुक्ती एप्रिल 2026 मध्ये करण्यात आली. अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची जागा घेतली? तर याआधी उपाध्यक्ष कोण होते? सुमन बेरी. पूर्व अनुभव, माजी मुख्य आर्थिक सल्लागार आणि 15 वर्षाच्या वित्त आयोगाचे सदस्य होते ते. नवीन सदस्य शास्त्रज्ञ गोवर्धन दास हे पण नवीन सदस्य इथे जुळलेले आहेत. अध्यक्ष कोण असतात? तर विद्यार्थी मित्रांनो अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. म्हणजे पंतप्रधान नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. नियुक्तीकाळ केव्हा करण्यात आला? एप्रिल 2026 मध्ये. त्यानंतर पुढला प्रश्न, युनेस्कोद्वारा जागतिक पुस्तक राजधानी 2026 म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे मोरोक्कोच्या रबात या शहराची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. जागतिक पुस्तक राजधानी रबात शहराची निवड करण्यात आली आहे. मोरोक्कोची राजधानी आहे विद्यार्थी मित्रांनो. ते एप्रिल 2026 मध्ये 23 एप्रिलला जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिवस आपण साजरा केला. तर विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न असा पण येऊ शकतो की कॉपीराईट दिवस आणि जागतिक पुस्तक दिवस आपण केव्हा साजरा करतो? तर 23 एप्रिलला आपण हा साजरा करण्यात येतो विद्यार्थी मित्रांनो. उद्देश स्थानिक आदिवासी प्रत्येक भाषांमधले साहित्य, साक्षरता आणि ज्ञान संरक्षणाला प्रोत्साहन देणे. जागतिक पुस्तक राजधानी कार्यक्रम दरवर्षी युनेस्को शहर एक निवड करते युनेस्को विद्यार्थी मित्रांनो. आणि 23 एप्रिल आता आपण जसं माहिती बघितली दरवर्षी जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिवस आपण साजरा केला जातो. मिगेल दी सर्वोतेस आणि विलियम शेक्सपियर यांच्या मृत्यू दिनास्मरणार्थ आपण हा दिवस साजरा करण्यात येतो. त्यानंतर पुढला प्रश्न, अंबर ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यू 2026 अहवालानुसार सर्वाधिक सौर ऊर्जा क्षमता स्थापन करण्यात भारत जगात कितवा क्रमांक लागतो? तर विद्यार्थी मित्रांनो भारतचा चीन नंतर दुसरा क्रमांक लागतो. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न गॅस रिलेटेड प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. 2025 मध्ये भारताने विक्रमी किती गिगावॅट सौर ऊर्जा क्षमता स्थापन केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 38 गिगावॅट क्षमता. तर विद्यार्थी मित्रांनो या पण प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. सर्वाधिक सौर ऊर्जा क्षमता स्थापन करणारा भारत दुसरा देश ठरलेला आहे चीन नंतर. ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यू 2026च्या अहवालानुसार पहिल्या क्रमांकावर कोण आहे? तर चीन. दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? भारत. आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे? अमेरिका. 2025 मध्ये जागतिक 33.8 वीज नवीकरणीय ऊर्जेपासून उत्पन्न झालेली आहे. पहिल्यांदाच नवीकरणीय ऊर्जेच्या कोळशाला जागतिक स्तरावर मागे टाकलेला आहे. भारताने 2025 मध्ये विक्रम 38 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमता स्थापन केलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक पहिले एअर टॅक्सी स्टेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे UAE दुबई इथे सुरू करण्यात आलेले आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. जागतिक पहिले एअर टॅक्सी स्टेशन UAE दुबई इथे सुरू करण्यात आलेले आहे. ठिकाण दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ. टॅक्सी वाहनाचे वैशिष्ट्य काय? कमाल वेग 320 किमी तास आणि
कमाल अंतर 160 किलोमीटर, प्रवासी क्षमता 1 पायलट आणि 4 प्रवासी, चालित पूर्णपणे इलेक्ट्रिक ने चालणार आहे. तर विद्यार्थी मित्र अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, ऑस्कर मानलेला जाणारा ब्रेकथ्रू पुरस्कार 2026 गणित श्रेणीमध्ये कोणाला प्रदान करण्यात आला? तर विद्यार्थी मित्रांनो, हा पुरस्कार फ्रॅंक मर्ल यांना प्रदान करण्यात आला. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. ब्रेकथ्रू पुरस्कार 2026 कोणाला मिळाला आहे? फ्रॅंक मर्ल यांना मिळालेला आहे. विज्ञान श्रेणीचा ऑस्कर पुरस्कार म्हणून ओळखला जातो. त्यांनी गणित श्रेणीमध्ये हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. पुरस्काराचे नाव काय विद्यार्थी मित्रांनो? ब्रेकथ्रू प्राइज 2026. विजेता कोण आहे? फ्रॅंक मर्ल फ्रान्स इथले आहेत, ते प्राध्यापक आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा पण पॉईंट लक्षात ठेवा. पुरस्काराबद्दल आता माहिती पाहूया. सुरुवात 2012 या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. उपनाव काय? विज्ञान क्षेत्राच्या ऑस्कर. स्थापना ब्रेकथ्रू प्राइज फाउंडेशनद्वारा दिला जातो. मार्क झुकरबर्ग, सर्गी ब्रिन, युरी मिलेनियर, प्रिन्सिला चेन इत्यादी अब्ज देशांनी यांची स्थापना केली. पुरस्काराची रक्कम किती आहे? 3 लक्ष डॉलर आणि भारतीय करन्सीमध्ये ते किती होतात विद्यार्थी मित्रांनो? 25 कोटी. विशेष, फ्रॅंक मर्ल यांना नॉन लिनियर वेव्ह इक्वेशन आणि हायड्रोनॉमिक्स क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पण माहिती तुम्ही लक्षात ठेवा की कोणत्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कार सोहळ्यात वर्षाचा सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा मान कोणाला मिळालेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हा मान कार्लोस अल्कराज यांना मिळालेला आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढल्या प्रश्न, लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कार सोहळ्यात वर्षाचा सर्वोत्तम महिला खेळाडूचा मान कोणाला मिळालेला आहे? तर हा मान विद्यार्थी मित्रांनो एरेना सबालिंका यांना मिळालेला आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण पाहूया याबद्दल माहिती. लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कार वर्षाचा सर्वोत्तम खेळाडू कोण ठरला आहे? कार्लोस अल्कराज हा टेनिसपटू आहे, स्पेनकडून हा खेळतो. विद्यार्थी मित्रांनो, वर्षातील सर्वोत्तम महिला खेळाडू अरियाना सबालिंका टेनिस आहे आणि ते टेनिसची खेळाडूपट्टू आहे आणि बेलारूस ह्या देशाकडून खेळतो. वर्षाचा सर्वोत्तम संघ पॅरिस सेंट जर्मेन फुटबॉल क्लब. वर्ल्ड ब्रेकथ्रू ऑफ द इयर लॅडो नॉरिस फॉर्म्युला 1 चे खेळाडू आहेत. विद्यार्थी मित्रांनो, वर्ल्ड कमबॅक ऑफ द इयर रारी मॅक्राय गोल्फ इथले. यजमान शहर मॅद्रिद स्पेन इथे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, परकीय गुंतवणुकीच्या म्हणजेच FDI बाबतीत महाराष्ट्र देशात कितवा क्रमांकावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर पुढला प्रश्न, एप्रिल ते डिसेंबर 2025 या काळात महाराष्ट्रात एकूण किती परकीय गुंतवणूक झाली? तर विद्यार्थी मित्रांनो, 1,34,000 लाख कोटी एवढी गुंतवणूक झालेली आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक 27.54 FDI गुंतवणूक झालेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ती नवी मुंबई इथे आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. महाराष्ट्रात परकीय गुंतवणुकीची ऐतिहासिक झेप. परकीय गुंतवणूक महाराष्ट्राची वाटा किती आहे? 32% विद्यार्थी मित्रांनो, आणि देशात नंबर 1 ठरलेला आहे महाराष्ट्र राज्य. गुंतवणूक मुख्य आकडेवारी अनुसार देशात एकूण परकीय गुंतवणूक किती आली आहे? 4,16,708 कोटी आणि एकट्या महाराष्ट्रात किती गुंतवणूक आलेली आहे? 1,34,00,000 कोटी एवढी गुंतवणूक आलेली आहे. आणि महाराष्ट्र राज्याच्या वाटा किती आहे? 32% महाराष्ट्राच्या वाटा आहे. आणि महाराष्ट्रानं कर्नाटक आणि गुजरातला मागे टाकून महाराष्ट्र नंबर 1 राज्य ठरलेला आहे. त्यानंतर आपण गुंतवणूक आकडेवारी असलेले 5 राज्याची पाहूया विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रात 32% पहिल्या क्रमांकावर, कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर 23%, तिसऱ्या क्रमांकावर गुजरात 10% आणि चौथ्या क्रमांकावर हरियाणा 8% आणि तामिळनाडू 5 क्रमांकावर तर 8%. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची आकडेवारी आहे. तुम्ही हे आकडेवारी
नोट डाऊन करून ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण या आकडेवारीवर सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बनवणार आहोत. तर आज नाही तर उद्याला तुम्हाला याबद्दल आपला सेपरेट व्हिडिओ दिसणार. आणि त्यानंतर विकासाचे नवीन केंद्र. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पुणे आणि मुंबईसह इतर शहरांमध्ये पण FDI आली आहे. जसे की रायगड, पालघरमध्ये 1,82,131 कोटी, अंदाजे 5,000 रोजगार निर्माण होतील. छत्रपती संभाजीनगरमध्ये 28,515 कोटी एवढं आलेले आहे, 28,000 आणि 5,000 रोजगार तिथे पण निर्माण होतील. आणि गडचिरोलीमध्ये 43,135 कोटी आणि 28,000 रोजगार इथे पण निर्माण होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण आकडेवारी बघितली तर रायगड, छत्रपती संभाजीनगर आणि गडचिरोलीमध्ये पण चांगलीच FDI आलेली आहे. म्हणजे पुणे आणि मुंबई सोडता इतर जिल्ह्यामध्ये पण FDI आलेली आहे, म्हणजे परकीय गुंतवणूक झालेली आहे. आणि अहिल्यानगरमध्ये 19,430 कोटी परकीय गुंतवणूक आणि 4,600 रोजगार पण निर्माण होतील. तर ही आकडेवारी तुम्ही लक्षात ठेवा, ही कारण की ही आकडेवारी जिल्ह्यावाईज आकडेवारी आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झाम पॉईंटवरून एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे एप्रिलमधले महत्त्वाचे दिवस. चला आता विद्यार्थी मित्रांनो, आपण एप्रिलमधले महत्त्वाचे दिवस पाहूया. 4 एप्रिलला आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिन. 6 एप्रिलला विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन. 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन. 10 एप्रिलला जागतिक होमिओपॅथी दिन. 11 एप्रिलला राष्ट्रीय सुरक्षा मातृत्व दिन कस्तुरबा गांधी यांच्या जयंतीनिमित्त. 12 एप्रिलला आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उडान दिन. 14 एप्रिलला राष्ट्रीय अग्निशामक सेवा दिन. 15 एप्रिलला जागतिक कला दिन. 16 एप्रिलला जागतिक आवाज दिन. 18 एप्रिलला जागतिक वारसा दिन. 19 एप्रिलला जागतिक यकृत दिन. 22 एप्रिलला जागतिक वसुंधरा दिन. 23 एप्रिलला जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन. 24 एप्रिलला राष्ट्रीय पंचायत दिन. 25 एप्रिलला जागतिक दूरध्वनी दिन. आणि 25 एप्रिलला जागतिक मलेरिया दिन. 26 एप्रिलला जागतिक पशुवैद्यकीय दिन. 26 एप्रिलला जागतिक बौद्धिक संपदा दिन. आणि 28 एप्रिलला कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि आरोग्यासाठी जागतिक दिन. आणि 29 एप्रिलला आंतरराष्ट्रीय नृत्य दिन. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे दिवस आहे ते एप्रिल महिन्याचे. तुम्ही हे दिवसबद्दल माहिती नोट डाऊन करून ठेवा, कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो. तर आजचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नवीन सदिंजाब दूत म्हणजेच ब्रँड अम्बॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन तुमच्या समोर आहे. या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही, येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणारच आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपण जे डेली करंट अफेअर सिरीज घेत आहोत, हे सिरीज तुम्हाला कशी वाटेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.